पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट उमेश मोरे हे 1 ऑक्टोबरपासून अचानक बेपत्ता झाले आहेत आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। अनेक दिवस झाले तरी अद्याप त्यांचा तपास लागला नसल्यामुळे त्यांच्यासोबत नेमकं झालं तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र आता बेपत्ता झालेले ॲडव्होकेट उमेश मोरे यांचा खून झाल्याचं उघड झालंय। शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर आणि रोहित दत्तात्रय शेंडे या तिघांना ताब्यात घेतलंय। शिवाजीनगर पोलिसांनी उमेश मोरे यांचा शोध घेण्यासाठी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं होतं आणि यावेळेला उमेश मोरे हे बेपत्ता झाल्याच्या दिवशी त्यांच्या आसपास संशयितरित्या 2 व्यक्ती दिसत होत्या आणि या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी एक स्वतंत्र पथकाची सुद्धा नेमणूक केली होती आणि तांत्रिक बाजूने या सगळ्याचा तपास करण्यात आला। राज्यभरातल्या घटनांनंतर क्राईम टाइम मध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।